नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या काही दिवसांपासून जवळपास 2-3 आठवड्यांपासून जर तुम्ही बघत असणार तर मार्केट हे निगेटिव्ह असल्याचं आपल्याला दिसून येतं. मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे करेक्शन आल्याचं आपल्याला इथं दिसून येतं आणि सध्याच्या कंडिशनमध्ये, सध्याच्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक स्विंग ट्रेडर्स असेल किंवा इतर ट्रेडर्स असतील त्यांचा हा एक कॉमन क्वेश्चन किंवा कॉमन प्रश्न जो आहे तो आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे मार्केटचं हे जे काही करेक्शन आहे ते मार्केटचं करेक्शन कुठे जाऊन थांबेल किंवा मार्केट कुठे सपोर्ट घेईल, मार्केटमध्ये रिकव्हरी केव्हा होईल, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या स्विंग ट्रेडर्सला जे काही कन्फ्युजन असतील की जे काही पॅनिक सिच्युएशन मध्ये असतील तर त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमधून पूर्णपणे पिक्चर क्लिअर होईल या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी 50 ही जी काही इंडेक्स आहे ह्या इंडेक्सचा एक ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. त्याच्यानंतर ब्रॉडर मार्केटचा ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये मग स्मॉल कॅप असेल किंवा निफ्टी 500 असेल यासारखे इंडेक्स आपण ॲनालाइज करू. त्याच्यानंतर मार्केट कधी रिकवर होईल हे आपण बघू. त्याच्यानंतर या मार्केट कंडिशनमध्ये मी बाईंग कुठे स्टार्ट केली किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये कुठे बाय करू शकतो या सगळ्या गोष्टींचं आपण आज डिस्कशन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला. सुरुवातीला मी आजच्या व्हिडिओमध्ये निफ्टी 50 ह्या इंडेक्स पासून सुरुवात करतो. निफ्टी 50 ह्या इंडेक्सचं आज मी डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार नाहीये कारण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे हा जो काही 10 ते 15% फॉल येणार की नाही, हिस्ट्री काय सांगते, हे काही मी पास्ट हिस्ट्रीवरून एक ॲनालिसिस केलंय. ह्या ॲनालिसिसचा मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे गोष्टी क्लिअर होतील. तर आज एक जस्ट ओव्हरव्ह्यू बघून घेऊ की निफ्टी 50 या इंडेक्समध्ये काय सिच्युएशन आहे. ओके, आता जवळपास या कंडिशनला मागच्या 3 आठवड्यांपासून जर बघितलं तर मार्केट हे जवळपास 5 ते 5.5% खाली आल्याचं आपल्याला दिसून येतं. आता याच्यानंतर फर्दर जर आपण बघितलं तर टोटल आपण 10% जरी करेक्शन म्हटलं तर मार्केट हे 23,600 23,800 ह्या झोन पर्यंत एक जाऊ शकतं किंवा 10%चं एक्झॅक्ट येईलच असं नाही. तर एक जी सायकोलॉजिकल लेवल आपण म्हणू शकतो की 24,000 पर्यंत मार्केट जर गेलं तर 8 ते 9% करेक्शन इथे येऊ शकतं. म्हणजेच अजून याच्यामध्ये किती करेक्शन पेंडिंग आहे, जवळपास 3 ते 4% करेक्शन हे पेंडिंग आहे आपल्या ॲनालिसिस नुसार, जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर हे झालं निफ्टी 50 विषयी. तर दुसरी जी काही इंडेक्स आहे जी आपण ब्रॉडर मार्केट व्ह्यू चेक करणार आहोत त्याच्यामध्ये आपण निफ्टी स्मॉल कॅप चेक करू सगळ्यात अगोदर. यामध्ये काय सिच्युएशन आहे, कारण बऱ्यापैकी जे ट्रेडर्स आहेत त्याच्याकडे जे स्मॉल कॅप इंडेक्स किंवा मिड कॅप इंडेक्सचे जे स्टॉक असतात त्यामुळेच आपले पोर्टफोलिओ जे आहेत ते निगेटिव्ह हे जात असतात. ओके, आता आपण हा जो काही इंडेक्स ओपन केलेला आहे निफ्टी स्मॉल कॅपचा, ओके, याच्यामध्ये स्मॉल कॅप 100 जे टॉप स्टॉक असतात त्या इंडेक्स किंवा त्या स्टॉक वरती ही इंडेक्स फॉर्म होते. आता इथे आपण बघूया तर लाईफ टाईम हाय जो होता ह्या लाईफ टाईम हाय पासून इंडेक्स ही बऱ्याच दिवसांपासून खाली असल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. जेव्हा डिसेंबर 24 मध्ये जो लाईफ टाईम हाय बनवला होता त्याच्यानंतर मार्केट कंटिन्युअसली हे डाऊन असल्याचं किंवा लाईफ टाईम हाय नवीन न बनवल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. जसं निफ्टी 50 मध्ये रिसेंटली मागच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे मागच्या एका महिन्यात नवीन लाईफ टाईम हाय बघायला मिळाला, तसं आपल्याला स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये नवीन लाईफ टाईम हाय हा बघायला मिळालेला नाहीये. ओके, तर याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर काय करू की ट्रेंड लाईनच्या बेसिसवरती आपण अनालिसिस करू की ट्रेंड लाईनच्या बेसिसवरती म्हणजे टेक्निकल अनालिसिस जर आपण केलं तर काय इथे आपल्याला इंडेक्स सजेस्ट करते किंवा इंडेक्सचा व्ह्यू काय बघायला मिळतो आपण इथे एक अनालाइज करू. ठीक आहे, सगळ्यात अगोदर मी टॉपला एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली जिथे की एक प्रिव्हियस लाईफ टाईम हाय जो आहे तो इतर जे 2 पॉईंट आहेत 2-3 पॉईंट त्यांना कनेक्ट करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर डाऊन साईडला जर आपण अजून एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर तिथे सुद्धा आपल्याला जे काही 2 पॉईंट आहेत ते पॉईंट इथे कनेक्ट होताना दिसून येतात. जर आपण इथे वीकली चार्ट जर कन्वर्ट केला तर तुम्हाला एक व्यवस्थितरित्या इथे पिक्चर क्लिअर होताना दिसून येईल. आता हा वीकली चार्ट मी इथे लावलाय. ओके, प्रेझेंट कंडिशनला मी 2 ट्रेंड लाईन ड्रॉ केल्या आहेत ज्याच्यामध्ये
जी टॉपची ट्रेंड लाईन आहे ती प्रिव्हियस लाईफ टाईम आहे म्हणजे 9 डिसेंबर 24, त्याच्यानंतर इथे 14 जुलै 25चा जो काही वीक होता या 2 वीकला मी कनेक्ट केलाय. त्याच्यानंतर बॉटम साईडची जी काही ट्रेंड लाईन आहे ती 23 ऑक्टोबर 2023 हा जो काही वीक होता, त्याच्यानंतर 7 एप्रिल 2025चा वीक, ह्या 2 पॉइंटला इथे मी ही ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. ही मी थोडी एक्सटेंड करून घेतो. ओके, आता याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं की टॉपला 2 पॉइंटला रेजिस्टन्स दाखवलाय, बॉटमला 2 पॉइंटला हा सपोर्ट दाखवलेला आहे. इथे एक ट्रायंगल पॅटर्न सुद्धा आपण याला म्हणू शकतो. आता ही झाली प्रेझेंट सिच्युएशन. मागच्या सिच्युएशन मध्ये काय झालं होतं, जेव्हा कोरोनाचा फॉल आला त्याच्यानंतर जी रिकव्हरी झाली, त्या रिकव्हरी नंतर या इंडेक्स मध्ये टॉप पासून एक जवळपास 30 ते 35% करेक्शन आलं होतं. या करेक्शन मध्ये मार्केटने काय बिहेव केलं किंवा स्मॉल कॅप इंडेक्सने काय बिहेव केलं हे आपण आज बघणार आहोत. ट्रेंड लाईन मागच्या प्रेझेंट कंडिशनला जसं आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून घेतली, तसंच इथे एक आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करून घेण्याचा प्रयत्न हा करू. इथे सुद्धा मी जो प्रिव्हियस ऑल टाइम हाय होता त्याला कनेक्ट केला आणि पुढचे जे काही स्विंग हाय होते त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला टॉप ट्रेंड लाईनने. त्याच्यानंतर मी इथे बॉटमची ट्रेंड लाईन जी आहे ती ड्रॉ करतो. ओके, ती ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं की टॉपची जी ट्रेंड लाईन आहे ती 17 जानेवारी 2022चा जो वीक होता, त्याच्यानंतर इथे जवळपास डिसेंबर 2022चा जो वीक होता तिथे आपल्याला यांनी रेजिस्टन्स हा दाखवला होता आणि तिथूनच मार्केट हे करेक्शन झालं किंवा ही इंडेक्स करेक्शन झाल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. त्याच्यानंतर बॉटमची जी काही ट्रेंड लाईन आहे ती 21 डिसेंबरचा वीक जो होता 2020, 21 डिसेंबर 2020 तिथे रेजिस्टन्स घेतला, सपोर्ट घेतला. त्याच्यानंतर 20 जून 2022 ला सुद्धा इथे सपोर्ट घेतला. त्याच्यानंतर इंडेक्स मध्ये जेव्हा डिसेंबर 22 मध्ये रेजिस्टन्स घेऊन मार्केट जेव्हा इथे खाली आलं तेव्हा सपोर्ट कुठे घेतला, 27 मार्च 2023 ला इथे सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर मार्केट हे कंटिन्युअसली अपसाइड रॅली दिल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. ह्या सपोर्ट पासून जर बघितलं तर मार्केटमध्ये जवळपास 125 ते 27% इथं अपसाइड मुवमेंट आल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, आता ही झाली प्रिव्हियस कंडिशन. आता प्रेझेंट कंडिशन मध्ये जर बघितलं तर आपण कोणत्या पॉइंटला आहोत हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, जसं मागच्या वेळेस जर तुम्ही जी कंडिशन होती त्याला जर मॅच करण्याचा प्रयत्न केला तर इथे सुद्धा आपल्याला काहीसं तसं चित्र बघायला मिळतं. इथे बघा, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला. ओके, त्याच्यानंतर इथे रेजिस्टन्स घेतला, इथे रेजिस्टन्स घेतला. त्याच्यानंतर इथे सपोर्ट घेतला, इथे दुसऱ्यांदा सपोर्ट घेतला, इथे दुसऱ्यांदा सपोर्ट घेतला. त्याच्यानंतर इथे रेजिस्टन्स घेतला दुसऱ्यांदा आणि तिथून मार्केट हे करेक्शन दाखवत असल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, आता काय होईल की ही जी काही बॉटम ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनला मार्केट सपोर्ट घेण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. म्हणजे हे उद्या जाऊन किंवा परवा जाऊन किंवा नेक्स्ट एक वीक मध्येच लगेच इथे डाऊन साईड येऊन लगेच सपोर्ट घेईल असं होईल का? नाही. तर मार्केट काय करेल, काही वीक साठी म्हणजे 3 ते 4 वीक साठी म्हणजे येणाऱ्या पुढे 1 ते 1.5 महिन्यांसाठी मार्केट थोडं इथे मुवमेंट देऊ शकतं. त्याच्यानंतर इथे सपोर्ट घेईल. इथे सपोर्ट घेतल्यानंतर हे मार्केट वरच्या डायरेक्शनने जाऊ शकतं असा इथे आपण मागच्या कंडिशन वरून किंवा मागच्या चार्ट पॅटर्न वरून अनालिसिस करू शकतो किंवा एक अंदाज बांधू शकतो. त्याच्यानंतर मार्केट जेव्हा इथे रिकवर होण्यास सुरुवात होईल तेव्हा इथे ट्रेंड लाईन ब्रेकआउट देईल आणि मार्केट हे पुढे एक चांगली रॅली देताना आपल्याला दिसून येईल. जसं प्रिव्हियस केस मध्ये 125% जी रॅली दिली होती त्या पद्धतीनेच इथे जो काही पॅटर्न फॉर्म होतोय त्या पॅटर्नच्या अंदाजानुसार आपल्याला मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मार्केट या ट्रेंडला सपोर्ट घेईल तेव्हा तिथून पुढे एक चांगली फ्रेश रॅली येताना आपल्याला दिसून येईल. हे झालं निफ्टी स्मॉल कॅप 100 इंडेक्सचं. ओके, त्याच्यानंतर आपण जे काही निफ्टी 500 जी इंडेक्स आहे त्या इंडेक्सचा आपण एकदा अनालिसिस करू. आता निफ्टी 500 इंडेक्सचा अनालिसिस का करतोय मी, कारण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मार्केटमधले जे टॉप 500 कंपनीज आहेत त्यामध्ये मग निफ्टी 50 असेल
निफ्टी मिड कॅप असेल, निफ्टी स्मॉल कॅप असेल, हे सगळ्या इंडेक्स किंवा ह्या सगळ्या इंडेक्स मधले जे स्टॉक असतात ते स्टॉक कव्हर होतात. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचं चित्र आपल्याला याच्यामध्ये दिसून येईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण अनालिसिस करताना जे ट्रेंड लाईन अनालिसिस जे केलं होतं त्या पद्धतीने सुद्धा याचा अनालिसिस आपण करू शकतो. विकली चार्ट मध्ये आपण कन्वर्ट करूया. ओके. आता याला एक आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर बॉटम साईडला सुद्धा एक ट्रेंड लाईन ड्रॉ करण्याचा आपण प्रयत्न करू. आता सेम सिच्युएशन मागच्या कंडिशन मध्ये जी झाली होती तिथे पण ही एक ट्रेंड लाईन आपण जर ड्रॉ केलं, त्याच्यानंतर इथून आपण हा ट्रेंड लाईन ड्रॉ केला, त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक रॅली आल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. म्हणजे सेम इथे पण आपल्याला ब्रॉडर मार्केट जरी बघितलं तर ब्रॉडर मार्केटमध्ये सुद्धा हीच सिच्युएशन असल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. म्हणजे हा इथे एक पॅटर्न झाला. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आलं, एक रिकव्हरी आली. ही जी काही रिकव्हरी आहे ही रिकव्हरी आली. आता याच्यामध्ये आता दुसरा जो पॅटर्न आहे, ओके, हा दुसरा पॅटर्न, ओके, इथं कंप्लीट होईल. आता याच्यामध्ये मी याचा कलर वेगळा करतो. ओके. आता याच्यामध्ये हा दुसरा जो पॅटर्न आता करंटली फॉर्म होतोय तो इनकम्प्लीट आहे. तो इनकम्प्लीट इथपर्यंत आहे. इथून इथे हा जो काय आहे तो कंप्लीट होऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण एक पूर्णपणे चांगली रॅली ही येऊ शकते. ओके. हे झालं मागच्या कंडिशन मध्ये, म्हणजे मागच्या चार्ट वरती जाऊन आपण जसं बघितलं स्मॉल कॅपचं त्याचप्रमाणे सेम इथे सुद्धा आपल्याला चार्ट पॅटर्न रिपीट होताना दिसून येतोय. त्या बेसिस वरती सुद्धा आपल्याला काही दिवसांमध्ये मार्केट हे सपोर्ट घेईल. अजून 3 ते 4-5% करेक्शन येऊन त्याच्यानंतर मार्केट सपोर्ट घेईल आणि मार्केट तिथूनच रिव्हर्स हे किंवा रिकव्हरी हे दाखवू शकतं. ओके. आता हे झालं ट्रेंड लाईनच्या बेसिसवरती. जर आपण 300 डे मुव्हिंग ॲव्हरेज लावला डेली टाइम फ्रेम वरती तर आपल्याला काय दिसून येतं, तर ब्रॉडर मार्केटमध्ये जर आपण बघितलं मागच्या वेळेस कोरोना नंतर जो काही रिकव्हरी झाली त्याच्यानंतर जे काही करेक्शन झालं त्याच्यामध्ये बघा इथे 300 डे मुव्हिंग ॲव्हरेजला इथे सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर इथे ब्रेक केलं किंवा इथे एक कन्सोलिडेशन झालं ह्या 300 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या भोवती. त्याच्यानंतर मार्केट हे तिथून खाली आलं आणि मार्केटने जेव्हा इथे एक ब्रेकआउट दिला ह्या 300 डे मुव्हिंग ॲव्हरेजचा, त्याच्यानंतर मार्केट हे वरती गेलं, जवळपास ऑल टाइम हायच्या जवळ गेलं. त्याच्यानंतर जे काही करेक्शन आलं तिथे 300 डे मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करून खाली आलं. एक 2-3% ने खाली आल्यानंतर त्याच्यानंतर मग फ्रेश रॅली सुरू झाली. हे मागच्या सिच्युएशन मध्ये झालं होतं. आता करंट सिच्युएशन मध्ये काय आहे बघा, आपण कोणत्या पॉइंटला आहोत हे आपण बघूया. आता इथे बघा मार्केटने जेव्हा इथे करेक्शन होण्यास सुरुवात केली, 300 डे मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केला, मार्केट खाली आलं. मार्केटने नंतर वरती बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न केला, इथे रेजिस्टन्स दाखवला, परत एकदा मार्केट खाली आलं. त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स दुसऱ्यांदा क्रॉस केला आणि मार्केटने एक रॅली दिली. ओके. आणि जवळपास ऑल टाइम हायच्या जवळ येऊन मार्केटने परत एकदा इथे करेक्शन देत आता मार्केट 300 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ आल्याचं आपल्याला इथे दिसून येतं. ओके. आताच्या कंडिशन मध्ये काय होऊ शकतं की ऑलरेडी मार्केट 300 डे मुव्हिंग ॲव्हरेजला आलेलं आहे. त्याच्यानंतर मार्केट इथे 2-3% ड्रॉडाऊन दाखवू शकतं, 2-3% करेक्शन दाखवेल आणि त्याच्यानंतर मार्केट हे रिकव्हरी होण्यास सुरुवात होईल. हे 300 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या बेसिसवरती सुद्धा आपल्याला इथे दिसून येतं. त्यामुळे ॲज अ स्विंग ट्रेडर इथे कोणत्याही प्रकारचं पॅनिक होण्याची गरज मला दिसून येत नाहीये. आपले जे काही इन्व्हेस्टमेंट आहे किंवा आपले जे काही ट्रेड आहेत, जर चांगल्या फंडामेंटल असणाऱ्या कंपन्यांमध्ये तुम्ही ट्रेड घेतले असतील तर ते तुम्ही कंटिन्यू करू शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून. कोणत्याही पॅनिक कंडिशन मध्ये तुमचे जे काही चांगले स्टॉक असेल ते लॉस मध्ये विकण्याची इथे मला कोणतीही गरज वाटत नाही. कारण आता जे काही फॉल येत आहेत ते ओव्हरऑल मार्केटच्या सेंटिमेंटमुळे येत आहेत. कोणत्याही स्पेसिफिक कंपनीच्या त्यांच्या परफॉर्मन्समुळे असेल किंवा त्यांच्या रिझल्ट्समुळे असेल, त्या स्पेसिफिक कंपनीच्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीमुळे हे फॉल येताना दिसून येत नाही. त्यामुळे कोणत्याही एखादी कंपनी चांगले रिझल्ट जरी पोस्ट करत असेल तरी त्याच्यामध्ये थोडा गॅप अप ओपन होऊन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे सेलिंग येताना आपल्याला दिसून येतं. कारण ओव्हरऑल मार्केट हे वीक आहे.
कारण याच्यामध्ये ट्रम्प टॅरिफच्या न्यूज असतील किंवा जो काही आपला रुपी आहे, म्हणजे आपले जे काही डॉलरच्या तुलनेत आपली जी काही भारताची करन्सी आहे ती वीक होणं असेल, किंवा अजून ग्लोबल जे पॉलिटिक्स असेल, व्हेनेझुएलावरती अमेरिकेने केलेला अटॅक असेल, किंवा मग ग्रीनलँड वरती त्यांचे जे काही न्यूज येत आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे मार्केटमध्ये एक पॅनिक असणं साहजिक आहे. ही जी काही बॅड न्यूज येत आहे त्यामुळे मार्केट हे करेक्शन इमिडिएटली दाखवू शकत नाही, पण पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सेटल होतील. जसं आता मागचे जे काही एक्झाम्पल्स आपण जर बघितले, अशा सिच्युएशन केव्हा आल्या होत्या. आता कोरोनाचा फेज जर बघितला, पहिल्या फेज मध्ये मार्केट खूप जास्त प्रमाणात करेक्शन झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या वेव्ह मध्ये कंपॅरिझन जर आपण केलं तर कंपॅरेटिव्हली पहिल्या वेव्ह मध्ये जे काही त्या कोरोनामुळे जे काही माणसांची डेथ होत होत्या त्यांची जर संख्या बघितली, ही कंपॅरिझनने दुसऱ्या वेव्ह पेक्षा कमी होती. ओके, पण तेव्हा मार्केट हे जास्त करेक्शन झालं होतं, कारण तेव्हा कोरोना हा नवीन होता, लोकांना माहिती नव्हतं, तेव्हा जास्त भीती होती. पण दुसऱ्या वेव्ह मध्ये मागच्या वेव्ह पहिल्या वेव्ह पेक्षा कोरोनामुळे डेथ होणाऱ्यांची संख्या अधिक असून सुद्धा मार्केट तेव्हा रिकवर होत होतं, नवीन हाय बनत होतं. ओके, तसंच सेम रशिया युक्रेनचं जे वॉर झालं त्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा जेव्हा न्यूज आली तेव्हा मार्केटने पॅनिक रिॲक्शन दिली, पण जे वॉर पुढे कंटिन्यू होत होतं तेव्हा वॉर चालूच होतं पण मार्केट सुद्धा रिकवर होत होतं. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं, हे जे काही सगळ्या सिच्युएशन आहेत त्याच्यामध्ये थोड्या दिवस मार्केट याला पॅनिक रिॲक्शन देईल, त्याच्यानंतर सगळं सेटल डाऊन होईल आणि त्याच्यानंतर मार्केट हे रिकव्हरी द्यायला सुरुवात करेल. कारण इथून मागे पास्ट हिस्ट्रीमध्ये आपल्याला हेच बघायला मिळतं, मार्केटमध्ये जो काही डाऊन ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड हा टेम्पररी असतो, पण अप ट्रेंड जो आहे अप ट्रेंड हा परमनंट असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपण आपले जे काही ट्रेड असतात ते पेशंटली होल्ड करायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात शेवटी कुठे बाईंग स्टार्ट करायला पाहिजे, किंवा मी सध्या कुठे बाईंग स्टार्ट करतोय, तर मी जर निफ्टी 500 किंवा जर स्मॉल कॅप इंडेक्सचा जर आपण विचार केला, ओके, किंवा ब्रॉडर मार्केटचा जरी विचार केला, तर सुरुवातीला आता इथे जर मी इन्व्हेस्टमेंट जर स्वतःला करायची असेल तर मी काय करेल, इथे 300 डे मुव्हिंग ॲव्हरेजला एक माझा जो काही पार्ट आहे तो पार्ट मी इन्व्हेस्ट करेल. त्याच्यानंतर मार्केट जेव्हा 2-3% खाली येईल तेव्हा दुसरा पार्ट इन्व्हेस्ट करेल, आणि परत 2-3% जेव्हा खाली येईल तेव्हा तिसरा पार्ट मी इन्व्हेस्ट करेल. म्हणजे 3 पार्ट मध्ये मी माझं इन्व्हेस्टमेंट करेल, 3 पार्ट मध्ये मी माझा पोर्टफोलिओ बिल्ड करेल. समजा इथून मार्केट वरती गेलं तर इथे आपलं पहिलं जे काही आहे इन्व्हेस्टमेंट झालेलं असेल. त्याच्यानंतर मार्केट जेव्हा ही जी काही अप्पर ट्रेंड लाईन आहे त्या ट्रेंड लाईनला क्रॉस करेल, तिथं आपण दुसरी इन्व्हेस्टमेंट करू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर मार्केट जेव्हा अजून वरती जाईल तेव्हा प्रमाणे आपण आपले जे काही इन्व्हेस्टमेंट असतात ते आपण हे करू शकतो. तर या पद्धतीने आपण आपले जे काही ट्रेड असतात ते प्लॅन केले पाहिजे, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड केले पाहिजे, त्याच्यानुसार बाय केले पाहिजे आणि त्याच्यानुसारच सेल सुद्धा हे केलं पाहिजे. आजचं ॲनालिसिस मार्केटचं जे काही ओव्हरव्ह्यू ब्रॉडर जे ॲनालिसिस असेल ते तुम्हाला जर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.